नमस्कार मंडळी. चला तर आज रात्रीच्या जेवणामध्ये तोंडी लावण्यासाठी मस्त चमचमीत अशी दोडक्याची भाजी बनवूया। त्यासाठी इथे पाव किलो दोडका घेतलेला आहे। सर्वात अगोदर दोडक्यावरची जी साल असते, ज्या शिरा असतात त्या काढून घ्यायच्या आहे। तर बघा, हलक्याच्या अशा या शिरा काढून घेते। चाकूच्या मदतीने किंवा पिलरच्या सहाय्याने तुम्ही या सहजरित्या काढू शकता। बघा, ह्याच पद्धतीने आता मी सर्व शिरा काढून घेते। शिरा काढून झाल्यावर दोडका हा बघा छान स्वच्छ असा धुवून घेतला। त्यानंतर आता हा बारीक चिरून घ्यायचा आहे। तर दोडक्याचे मागील व पुढील देठाकडील जो भाग आहे तो काढून घेते आणि नंतर याच्या आवडीप्रमाणे उभ्या, आडव्या किंवा गोलाकार जसं तुम्हाला आवडत असेल तशा दोडक्याच्या फोडी करून घ्यायच्या। तर बघा, मी असा छोटा छोटा हा चिरलेला आहे। तर ही दोडक्याची भाजी मी डाळ घालून करणार आहे। तर या ठिकाणी मी चना डाळ वापरलेली आहे, म्हणजेच हरभऱ्याची डाळ। तर ही अर्धा तास पाण्यामध्ये स्वच्छ धुवून मी भिजत घातली होती। तर डाळ सुद्धा व्यवस्थित भिजलेली आहे। तर आता भाजीला फोडणी देऊया। त्यासाठी गॅसवर पॅन गरम करून त्यामध्ये एक मोठा चमचा तेल घातलं। तेल गरम झाल्यावर पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरं घातलं। जिरं मोहरी चांगलं फुललं की लगेच यामध्ये ठेचलेला लसूण घातला। तर साधारणपणे 7 ते 8 लसूण पाकळ्या या ठेचून घातलेल्या आहे आणि तेलामध्येच पाव चमचा हिंग सुद्धा घातला। तर आता हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊ आणि गॅस हा कमीच ठेवलेला आहे। त्यानंतर यामध्ये कढीपत्ता घातला आणि लगेच यामध्ये काही सुके मसाले घालणार आहे। तर सुरुवातीला पाव चमचा हळद पावडर, अर्धा चमचा कांदा लसूण मसाला, त्यानंतर अर्धा चमचा घरगुती लाल तिखट घातलेला आहे आणि रंगाकरिता या ठिकाणी मी अर्धा चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर घातली। तर घातलेले हे सर्व मसाले तेलामध्ये मिक्स करून घेऊ। तर फोडणी देत असताना गॅसची फ्लेम ही कमीच ठेवायची, म्हणजे घातलेले मसाले हे करपत नाही। आणि आता यामध्ये जो बारीक चिरून घेतलेला दोडका होता तो घालूया आणि त्यातच मी भिजवून घेतलेली हरभरा डाळ ही पाणी निथळून घातली। तर इथे मी हरभरा डाळ म्हणजे चना डाळ वापरलेली आहे। तुम्ही मूग डाळ किंवा तूर डाळ किंवा आवडीप्रमाणे कुठलीही डाळ वापरू शकता, फक्त ती भिजवून घ्यायची। सोबतच यामध्ये चवीनुसार मीठ ऍड केलं आणि हे सर्व चांगलं आता मध्यम आचेवर परतून घ्यायचं आहे। मिक्स करून घ्यायचं, म्हणजे दोडक्यामध्ये घातलेले मसाले हे व्यवस्थित मुरतील, चांगले मिक्स होतील। तर आता हे सर्व चांगलं मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपण चना डाळ घातलेली आहे, तर ती व्यवस्थित शिजण्यासाठी वरतून थोडंसं पाणी घालायचं। साधारणपणे अर्धा ग्लास इतकं मी पाणी घातलं, पुन्हा चांगलं मिक्स करून घेतलं आणि आता यावर झाकण ठेवून मध्यम आचेवर ही भाजी शिजवून घ्यायची आहे। सोबतच 5 ते 6 मिनिटांनंतर चेक करायचं, डाळ व्यवस्थित शिजली की नाही ते बघायचं। पाण्याची आवश्यकता असेल तर यामध्ये तुम्ही आणखी पाणी ऍड करू शकता, परंतु मी इथे अर्धा ग्लासच पाणी वापरलेलं आहे। पुन्हा ही भाजी चांगली झाकण ठेवून आणखी 5 ते 6 मिनिटं शिजवून घ्यायची आहे। तर ही भाजी शिजण्यासाठी साधारणपणे मध्यम आचेवर 15 ते 20 मिनिटं नक्कीच लागतात। आता भाजी तुम्हाला पातळ हवी, घट्ट हवी की मीडियम स्वरूपाची हवी, याची कन्सिस्टन्सी तुम्ही तुमच्या आवडीनुसार ऍडजस्ट करू शकता। तर या ठिकाणी बघा, थोडासा रसा धरलेला आहे। मस्त चमचमीत अशी डाळ घालून दोडक्याची भाजी तयार झालेली आहे। रात्रीच्या जेवणामध्ये फक्त भाजी आणि भाकरी किंवा तुम्ही पोळी सोबत, चपाती सोबत ही एन्जॉय करू शकता, मस्तच लागते। डाळ बघा व्यवस्थित अशी शिजलेली आहे, दोडका सुद्धा छान शिजलेला आहे। तर तुम्ही सुद्धा अशी साध्या पद्धतीने ही भाजी बनवतात का, हे कमेंट करून नक्की सांगा। आवडल्यास रेसिपीला लाईक करा, बनवत नसाल तर या पद्धतीने नक्की बनवून बघा, चवीला छान अशी ही भाजी लागते। तर एकदा नक्की ट्राय करा आणि पहिल्यांदा जर तुम्ही माझी ही रेसिपी बघत असाल तर आपल्या तिखट पाहुणचार रेसिपीजला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मंडळी, पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।